हे एव्हरीवन, वेलकम बॅक अवर चॅनल. तर आज मी आलेली आहे एका मोठ्या पार्कमध्ये नवी मुंबईमध्ये. लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत एन्जॉय करू शकतो आपण हा पार्क. सो लेट्स गो अँड सबस्क्राईब अवर चॅनल. आम्ही ट्विनिंग झालो तर आम्ही चाललेलो आहे खांदेश्वरवरून सीवूड्सला. तर सीवूड स्टेशनच्या बाहेर तुम्हाला रिक्षा मिळतील शेअरिंगमध्ये किंवा तुम्ही वॉकिंगही जाऊ शकता. आमच्यासारखे असतात ज्यांना चालायचा कंटाळा येतो, तर मग आम्ही चाललो आहे ऑटोने. सो फायनली आलेला आहे वंडर पार्क. इकडे येताना कंपल्सरी तुम्ही कॅश घेऊन या आणि ते पण सुट्टे 100चे असे घेऊन या, कारण 500 रुपये ते इथे सुट्टे देत नाहीत आणि लाईन तर भयंकर असते. लास्ट टाईम आम्ही आलो होतो पण आमच्याकडे कॅशच नव्हती, सो आम्ही प्लॅन कॅन्सल केला. लहान मुलांपासून ते आजी आजोबापर्यंत सगळेजण या पार्कला व्हिजिट करतात, इकडचे जेवढे पण लोकल लोक आहेत ते. आणि इथे 7 अजूबे जे आहे वर्ल्डमध्ये ते छोटे छोटे असे दिलेले आहेत, तर बघा तुम्ही. आणि प्रत्येक स्टॅच्यूबद्दल इकडे माहिती पण दिलेली आहे. तर लहान मुलांसाठी स्पेशली तर खूपच छान आहे इकडे, म्हणजे एन्जॉय करू शकतात. त्यांच्यासाठी भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे, खेळण्यासाठी मोठं गार्डन आहे. सो तुम्ही बघा. ही आहे ॲक्टिव्हिटीसाठी तिकीट घेण्याची लाईन भरपूर होती. लाईन आहे इकडे आय थिंक याचं लाईन. तिकीट काढेपर्यंत मी तुम्हाला शो करते की काय काय आहे इकडे ॲक्टिव्हिटी. तर हे पण आहे ते लहान मुलांचंच आहे. मला बसायचं होतं इकडे पण इथे एज क्रायटेरिया होता. याच्यामध्ये आपण बसू शकतो. मोस्टली तरी जत्रेमध्ये मी बसते, सो मी हे अवॉइड केलं. आणि दुसरंवालं जे आहे याच्यामध्येही आपण बसू शकतो. हे कार रेसिंगचं पण आहे इकडे. माझी तर सगळ्यात फेवरेट राईड तर ही आहे. या राईडमध्ये ना खूप मजा येते, तर मग आम्ही ना याच राईडमध्ये बसलो. ॲक्च्युली 2 वेळा आम्ही तिकीट घ्यायला पाहिजे होतं याचं. मला खूप आवडली ही राईड, तुम्ही पण ट्राय करा. व्हॉट इज दिस यार. अशी 2 तिकीट काढले पाहिजे. अजून एकदा गेलो असतो वरती, मजा आली. मला ना ग्रासवर वॉक करायला खूप आवडतं. ग्रासवर वॉक केलं की आपलं डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस कमी होतो. तर आय सजेस्ट की तुम्ही वॉक करा. इकडे इव्हनिंगला 7 o'clock नंतर फाउंटन शो जो आहे तो स्टार्ट होतो. तर मग चला आपण एन्जॉय करूया. लेट्स गो. भारत, पृथ्वी का वो भूभाग जिसको भारतवर्ष के नाम से जाना जाता था. इसका विस्तार आज के अफगानिस्तान, पाकिस्तान, तिब्बत, नेपाल, भूटान, बांग्लादेश, बर्मा, वियतनाम, कंबोडिया, मलेशिया, जावा, इंडोनेशिया, सुमात्रा. जब स्वराज का स्वप्न लिए उसने सबको साथ लिया, तब 16 साल के वीर शिवा ने तोरणा किला जीत लिया.
आजा जोरे आजा जोरे आजा जोरे नाच नाच